हे गाईज वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही इथल्या बोरगॉस हॉटेलमध्ये स्टे केला आहे आणि आम्हाला आज 6ला उठायचं म्हणजे 6ला रेडी होऊन सगळं व्हायला पाहिजे, कारण आम्ही आता जातो एलिफंट सफारीला. तर बघूया कशी एलिफंट सफारी होते. आणि 6 वाजलेत आणि 6चा तुम्ही व्ह्यू बघा. तर हा पहाटेचा व्ह्यू आहे, पूर्ण जंगल आहे. तर आम्ही जातो आता एलिफंट सफारी करायला. साईडला पूर्ण जंगल आहे. आता आलोय आणि आम्हाला उशीर झाला, 6ला होत्यात आणि 6:30 वाजलेत. आलोय आम्ही इथे आणि आता तिकीट काढलं, आम्ही जाणार आहेत. काय आम्ही आता जातोय एलिफंट राईड करायला. आणि इथली गुड मॉर्निंग खूप छान आहे, खरंच गुड आहे. तर आता आम्ही जातोय. हे बनाना घेतला त्यांना खाऊ घालण्यासाठी. दुर्बिणीने काय बघायचं बिट्टू, हे बघ एकदम. बाबा पण आले आहेत मागून. चलो जोरात. आमची एलिफंट राईड झाली आहे आणि ही लास्ट राईड होती, म्हणजे आता जीप राईड होणार आहे. बघूया ती कशी होती. आता नाश्ता करायला आम्ही जातोय, ब्रेकफास्ट करायला जातोय आम्ही. बघूया. एलिफंट राईड केरळला पण झाली, पण ही छान होती का केरळची छान होती? केरळची पण छान होती, पण केरळमध्ये सगळे जंगलात नेले होते आणि इथली मोठी आहे, बट केरळमध्ये जंगलमध्ये नेले होते सगळीकडं, पूर्ण रिअल जंगल. शाळा चालू झाली. जंगलमध्ये राईड करायला मॅम म्हणले नाही त्याला स्कूल मध्ये पाठवा म्हणलं, तर कसं जाणार तू? नको म्हणायचं. आम्ही आता आलोय ब्रेकफास्ट करायला. काय खेळतोस? इथं का खेळता? ना 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 बॉल्स कुठे त्याचे? आम्ही ब्रेकफास्ट करायला. आम्ही जीप मध्ये बसलोय आणि जातोय आता जंगल सफारीला. ये बिट्टू, हे काय हे आता जीप राईडला. आणि बिट्टू इथं बघला आहे. बिट्टू इकडे बघ दीदी. And I am. आता आम्ही आलो इथे
इथं आणि हे तिथून येताना आम्हाला असं म्हटलंय समोरची जी झालं का घे इकडे बघू दे. सर. की तिथून दिसला टायगर का तुला क्रॉस tiger? झालाय आणि इकडे गेलाय. हा? हे आहे इथं इकडून असं क्रॉस होऊन इकडे गेलाय आणि इकडे शोधला तर भेटेल की आपल्याला. फक्त शोधायला हवाय. तिकडे पाणी पहिलं गेलं असं वाटतं. इकडे dog आहे. ठीक आहे. हा. दिखा जरा. फोटो काढायचा का तुझा तो फोटो निकाल सकते है उसके साथ छोड़ो मत हाँ, पकड़ नको ए, नको राहू दे. चल माझी वजन आहे. वजन आहे हाँ. सफारी रूमवर आलो होतो आणि आता फ्रेश झालोय आणि आता निघालोय गुवाहाटीला. आणि बघूया आता गुवाहाटीला काय काय आहे. टी प्लांटेशन पण आहे बघूया तिथं. आणि आम्ही ड्रेसेस पण चेंज केले तर लुक आणखीन एक झालं तर बघा कुठला आहे. सरक आम्ही आता टी प्लांटेशन बघायला बघूया ते काय असतं ते. लेट्स गो. तरी इथे थोडीशी कमी वाटतं टी प्लांटेशन बिकॉज केरळला जास्त असतात. लेट्स गो बघूया आता इथं कसे आहेत ते. फोटो करून आणि बिट्टू आणि दीदी So hello guys, आय एम ऑल्सो. मी मगाशी घेतले नव्हते लांब बाबा. ठीक आहे. इथे चप्पल काढ बाळा. चलो थांब ना. तर हा मम्मीचा लुक आहे. हे दुसरे एअरपोर्ट वाटायला तिथे. हा थोडीशी इन्फॉर्मेशन द्या हा हॉटेल बद्दल. रेडिसन ब्लूमध्ये ज्यावेळेस आपली शिवसेना फुटली होती त्यावेळेस काही आमदार शिंदे सेनेचे इकडं येऊन राहिले होते. ते हॉटेल कसं आहे पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो इथं आहोत. आलेलो आहोत आणि हे सगळ्यात लक्झरियस हॉटेल आहे इन ते खूप गुवाहाटी. शहाजी बापूने सांगितलेली हिरवी झाडं काय डोंगर काय झाडी हा ते सगळं एकदम ओके ते सर्व पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. So beautiful. Hello guys. Guys. हे किती सुंदर दिसायला. केरळला याचे पहाड होते. तर हे टी प्लांटेशन आहे जे की खूप सुंदर दिसतंय आणि गार्डन असल्यासारखं वाटतं एखादं बघायला. तुम्ही बघू शकता यांचा फोटोशूट चालू आहे आणि मला हँगर बनवलंय यांनी. काय बाबा ते ब्लॅक पेपर. तर ते ब्लॅक पेपर आहे ज्याला किडनी लागले त्याला काळी मिरी म्हणतात. मी जाते वापस टी प्लांटेशन बघू. इथं नाश्ता करायला. हे स्प्रिंग रोल आहे. सगळ्यात फेमस हॉटेल इन गुवाहाटी रॅडिसन ब्ल्यू. इथं आणि मी खूप एक्साइटेड आहे म्हणून नवीन हॉटेल आहे. आणि हे हॉटेल खूप लक्झरियस आहे आणि इथं आमदार खासदार महाराष्ट्र. हे दुसरे एअरपोर्ट वाटायला तिथे. हा थोडीशी इन्फॉर्मेशन द्या हा हॉटेल बद्दल.
रेडिसन ब्लूमध्ये ज्यावेळेस आपली शिवसेना फुटली होती त्यावेळेस काही आमदार शिंदे सेनेचे इकडं येऊन राहिले होते. ते हॉटेल कसं आहे पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि हे सगळ्यात लक्झरियस हॉटेल आहे इन गुवाहाटी. शहाजी बापूने सांगितलेली हिरवी झाडं, काय डोंगर, काय झाडी, हा ते सगळं एकदम ओके. ते सर्व पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो. So beautiful. Hello guys. Guys. हॅलो मॅम. Hello. Guys. आज मैं आज बहुत एक्साइटेड हूँ क्योंकि हमारा नया होटल है. बेटू इथं कोण थांबले होते माहिती? शिवसेनेचे आमदार खासदार. इथं तुला माहिती तर का शिवसेना काय? त्यांचं हॉटेल आहे. नाही रे, थांबले होते त्यांनी इथं. का? असंच. आता तुला ते बाबाकडून सांग. हॅलो. आता आम्ही जातो इन रूम. ब्रेकफास्टला आहे. हेलो गाइस, आज हमारा होटल स्टार्ट है. ही आमची रूम. और एक नेक्स्ट एक रूम है, यहीं से इंटरकनेक्टिंग भी है आपको इस रूम में कोई रहता था? फर्स्ट फ्लोर शिंदे फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर था. हम 8th फ्लोर ला. फर्स्ट फ्लोर ला होती. थैंक यू सर. कुछ भी हेल्प चाहिए तो 9 में बता दीजिए सर. So this is our room. बिट्टूला कॉल करूया आणि बघू जण काय म्हणतो. हेलो. हु इज देअर? काय? कोण आहे तिकडे? कोण बिट्टू. कोण बोलतंय? बिट्टू. तुमचं रिअल नेम काय आहे? काय? तुमचं खरं नाव काय आहे? म्हणजे खरं नाव? माझं खरं नाव यानंदी बावरे. ओके ओके. अच्छा. आणि तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम है साशा संदीप वावरे. अच्छा, मैं तुम्हारा बहू. क्या हो तुम मेरा? भाई. भाई है. अच्छा ठीक है ठीक है. आप अभी क्या कर रहे हैं? आम्ही जातोय फ्रेश होऊन स्विमिंग पूल बघायला, त्याच्यानंतर पूर्ण हॉटेल बघायला, स्विमिंग पूल बघायला. तर आमचे फोटोग्राफर मामा आहे. तर आता आम्ही जातोय डिनर करायला. लेट्स गो. एक पाण्याची बॉटल आणा. मी बोललो होतो तर आमचा फोन झालेला आहे आणि आम्ही जातो आता रूममध्ये. ऑब्सेशन. त्याला दीदी म्हणली 2 मिनिट फोटो काढायचा, इथे थांब. तर त्याला काय
हे गाईज, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.